माहिती आहे माझ्या मागे. बोला भारत माता की वंदे इन्कलाब मालक 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 निर्भय महाराष्ट्र पार्टीचा निर्भय महाराष्ट्र पार्टीचा. नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आज आम्ही चाळीसगाव शहरातल्या जहागीरदारवाडीमध्ये आम्ही उभे आहोत आणि हे सगळे इथले रहिवासी आहेत आणि यांच्या जटिल समस्या आहेत. समस्या काय आहे की ही लोक इथे 20-25 वर्षापासून राहत आहेत आणि 20 या मिनिटाला म्हणून हा रोड कोरडा आहे. तर तरी हे बघा, या घाणीवरून लक्ष येईल. मुलं बघा हे कुठे खेळतील, कसे खेळतील आणि या मुलांना डास चावतात. डेंग्यू पण यांना झालेला आहे. इथे डेंग्यूने परेशान लोक आहेत. या लोकांना यांनी असं सांगितलं, आम्हाला यांनी बोलवलं की आमच्या एरियामध्ये आम्ही 20-25 वर्षापासून राहत असताना एक ट्रॅक्टर सुद्धा नगरपालिकेने टाकलं नाही. मग यांच्यासारखे कोणी आहेत प्रतिष्ठित इकडे टॅक्स घेतात. तुम्ही तुमच्या त्या गाड्यांवर वृक्षारोपण, शिक्षण कर सगळं घेतात आणि तिथं लावतात. आणखी तुम्ही टॅक्स भरा, जप्ती टाळा. पण आता लोकांचं म्हणणं आहे काम करा, टॅक्स घ्या. कामच नाही तर टॅक्स नाही, अशा स्थितीत हे लोक आहेत. तर आपण यांचं म्हणणंही ऐकून घेऊ आणि मग नंतर आपण बोलूया. ताई, काय म्हणत होते तुम्ही? तुमचं नाव सांगा, बोला. छायाप्रकाश गायकवाड. हे सांगते की आमच्या वार्डामध्ये आम्ही जसं आलोय तसं या घाण नाही तर आम्ही राहतोय नाही. आणि गटारींचा त्यांच्या काहीच आम्हाला हे नाही. गटारी नाहीतच बनवल्या तुमच्या? नाही, गटारी नाही, रोड नाही. पावसाळ्यात आम्हाला चालायलाही जागा राहत नाही. मुलं जातात तर रस्त्याने पडून जातात, गाड्याचे भरून परत घरी येतात लहान मुलं. हा. किती वर्षापासून तुमच्या गटारीने? 35 वर्ष झाले आम्हाला इथं. 35 वर्षापासून आम्ही हा घाण सहन करतोय एवढी. ताई, तुमचं काय होतं? आम्ही कर भरायला तयार आहेत. त्यांनी आमची समस्या घ्यावी सगळ्यांनी. शासनाने गटारी वगैरे काहीच नाहीये आमच्याकडे. मुलं एवढे डेंग्यूचे घायल झाले ते आम्ही 45,000 दवाखान्याचं बिल भरलं. 40 गावच्या डॉक्टरांनी नाही नीट केलं तर आम्ही धुळ्याला पाठवलं. धुळ्याच्या डॉक्टर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्याकडे सुविधा नाहीत का बुवा सरकारी, नगरपालिकेवाली येत नाही का स्वच्छता करायला. तर आमच्याकडे घंटागाडी येत नाही ना, झाडूवाले येत नाही ना, गटारीवाले येत नाही. अरे बापरे, गंभीरच प्रकार आहे. सीओ साहेब बघा, यांच्याकडे झाडूवाला येत नाही, घंटागाडीवाला येत नाही आणि गटारी नाही, रस्ते पण नाही. या ताईंनी सांगितलं तुमचा मुरुम येतो तो असं शिंतडला जातो म्हणे. तो भात शिंतडतात त्या याच्यावर तसा. ताई, अजून बाजूला गटार, अजून बाजूला गटार. खूपच गाणी इथं सगळीकडं. मागायला येतात. आमच्याकडे रस्ते एका रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. पाऊस पडल्यावर माणसाला चालायला जागा जात नाही. 17 नंबर वार्ड हा सगळ्यात जुना वार्ड आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायलाच नाहीये. तसं म्हणजे ध्यानच देत नाही. डायरेक्ट अर्ज द्या, तुम्ही काही करा. तुम्ही 1-2दा येऊन पाहून जाता, ते फोटो काढून जाता. एक मुरुमचा तिथं 4 मुरुम ट्रॅक्टर लागणार, तिथं 1 मुरुम ट्रॅक्टर शिफ्टून देतात ते आणि निघून जातात. दुसऱ्यांदा येत नाही, काही नाही. बत्तीवरचे खंबे बंद बी पडले तर इथं ध्यान द्यायला येत नाही. लाईट कधी चालू होत नाही. कोणी अर्ज दिला तरच ते लाईट लागतात. आमच्या एरियामध्ये मी कमीत कमी या जागेमध्ये 15 वर्षापासून राहायला आलेलो आहे. इथं लेआउट प्रमाणे गटरी आणि रस्ते पहिले दिलेलेच नाहीयेत, परंतु आम्ही 15 वर्षापासून कर भरतोय तरी आमच्याकडे गटरी नाही, रस्ते नाही. ही लाईटचे खंबे तर आम्ही बळजबरी तिकडनं इकडे घेतलेले आहेत. ते बी पवन पंकज भाऊंच्या याच्यानं भेटलेले आम्हाला फक्त. नाही तर आम्हाला लाईटही नव्हती, पहिले पाणीही नव्हतं. पाणी तर आता भेटायला नवीन कनेक्शनमुळे.
पण हे असे डाबके आहे ना आमच्याकडे 7 ते 8 आहेत आणि प्रत्येकानं आम्ही खर्चानं पैसे जमा करून पाईपलाईन नेत होतो. पण आम्हाला पुढच्या लोकांनी तक्रार केली की तुम्ही इथं पाणी कसं काय सोडताय. ती सुद्धा आमची तयारी झालेली होती. पैसे जमा करून आमचं सगळ्यांचं पाणी आम्ही पुढच्या गटरीला नेणार होतो. ती सुविधाच नाही. मला 15 वर्ष इथं झाले तरी अजूनही नाहीये. तर त्याची काहीतरी सुविधा करावी बाबा. आमचे कर्त घेताय तुम्ही, अजून आमच्याकडे कोणाकडे बाकी ते तरी त्यांनी नेऊन सांगावं. इथं घरपट्टी कर कोणाकडे बाकी आहे. वर्षाच्या वर्ष भरतो आम्ही, एकही पेंडिंग नाही इकडे एवढ्या एरियामध्ये आमच्याकडे. सगळे कर पूर्ण आहेत आमच्याकडे सुविधा कोणतीच नाहीये. घंटा गाडी 4 ते 5 दिवसानंतर येते. झाडूवाला इकडे एकही दिवस येत नाही, कोणताच नाही. फवारणी कधी येत नाही. नगरपालिकेला तक्रारी नाही करत का तुम्ही? काही नाही, कोणी बरेच वेळा केलेली आहे. देत नाही.